दूध पोळलेला माणूस ताक सुद्धा फुकून पितय ही फक्त म्हण ऐकलो होतो, पण आज ती माझ्या आयुष्यात खरी उतरली. आज मला बाहेरच्या माणसाने नाही, माझ्या ओळखीच्या माणसाने असा धक्का दिला की आता कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या घरच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं. घराजवळचं दुकान, ओळखीचं माणूस म्हणून कुठलीही चौकशी न करता सामान विकत घेतलं. मनात एकच विश्वास होता, आपलाच माणूस आहे, कसं चुकीचं देईल. आणि तिथंच माझी सर्वात मोठी चूक झाली. काम झाल्याच्या नंतर सहजच एका दुकानामध्ये चौकशी केली आणि जे ऐकलं ते ऐकून माझी पायाखालची जमीन सरकली. तेच पाईप, तीच कंपनी, पण किंमत एवढी कमी की माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. मुळात मुद्दा पैशाचा नव्हताच, मुद्दा होता विश्वासाचा. त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच सीन चालू होता, तो म्हणजे कट्टापाने बाहुबलीच्या पाठीमागे वार करणे. आणि नेमकं माझ्यासोबत तसंच झालं होतं. त्यांचं नाव मी घेणार नाही, कारण बदनामी करून मला काही मिळवायचं नाही. पण आज एक धडा कायम शिकलो, ओळखीचा जरी माणूस असला तरी व्यवहारामध्ये डोळे नेहमी उघडे ठेवावे लागतात. म्हणूनच मी आता निघालो आहे किल्लारीला जाण्यासाठी. पण यावेळी एकही निर्णय घाईत घेणार नाही. आधी मार्केट पाहणार, प्रत्येक दुकानात चौकशी करणार आणि मगच पैशांचा व्यवहार करणार. आजचा धडा थोडासा महाग पडला, पण आयुष्यभरासाठी माझे डोळे उघडून गेला. मी किल्लारीला कशासाठी जातोय, आता नेमकं कोणतं काम बाकी आहे आणि माझ्यासोबत कोणती गंमत घडली हे पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.